नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे, नकळत सारे घडले. भाग 14. अजय आज मनातून अत्यंत आनंदी होता. अजयचे काम संपवून तो थेट घरी आला आणि घरातील सगळ्यांना सरप्राईज देत बाहेर डिनरसाठी घेऊन गेला. हॉटेलमध्ये सगळ्यांनी छान जेवण केले आणि परत येताना गाडीत मनसोक्त गप्पा मारत, मजा मस्ती करत आईस्क्रीम खाण्यात आनंद घेतला. घरी आल्यावर अनन्याने लाडक्या आदूला कुशीत घेतलं. एक गोड अंगाई गाऊन तिला झोपवले आणि ती स्वतःच रूम मध्ये आली. अजय रूम मध्ये कपाटापाशी उभा राहून आपले कपडे शोधत होता. अनन्याला आत आलेली पाहून त्याने कपाटावरून नजर न हटवण्याचे विचारले. अनन्या, रात्रीच्या गोळ्या घेतल्या का ग? हो, घेतल्या. अनन्या हळूच उत्तर दिले. बरं, मग आता शांतपणे झोपून घे. सकाळी आपल्याला लोणावळ्याला जाण्यासाठी लवकर उठायचं आहे. अजय कपडे ठेवून म्हणाला. हो, माझे सगळं आवरून झालं आहे. तुम्ही पण झोपा आता. अनन्या बेड शेजारी उभी राहत म्हणाली. हो का? एवढी घाई झालीये का झोपायची? अजयने कपाटाचा दरवाजा बंद केला आणि तो तिच्याकडे पाहत खट्याळपणे हसत म्हणाला. त्याच्या त्या हसण्याचा अर्थ अनन्याला लगेच समजला. ती लाजेने पार गोरीमोरी झाली आणि तिने आपली मान खाली घातली. किती का लाजतेस तू अनन्या? अजय तिच्याकडे आणखी जवळ येत म्हणाला. अहो, तुम्ही जरा सारखं असं काहीतरी बोलणार तर मग लाजल्यासारखंच होणार ना. अनन्या भीतीचा आडोसा घेत म्हणाली. बरं, मग प्रत्यक्षात केल्यावर काय होईल? अजयने तिच्या अगदी जवळ येत तिच्या डोळ्यात डोळे रोखून खट्याळ स्वरात विचारले. अजयचा तो रोमॅन्स पाहून अनन्याची धाकधूक वाढली. अहो, झोपा आता शांतपणे, नाहीतर माझं काही खरं नाही आज, ती मनातल्या मनात स्वतःशीच म्हणाली आणि बाहेरून मात्र हुकूम सोडण्यासारखे म्हणाली. चला झोपा आता. झोपायचं इतक्या लवकर? अजय तिची बावरलेली अवस्था पाहून मजा घेत म्हणाला. हो, झोपा आता. मला अशी सहज झोप येणार नाही. मला आधी काहीतरी पाहिजे. अजय हट्ट धरूनच बसला. तुम्हाला आता यावेळी काय पाहिजे? अनन्या जरा त्रासिक पण तितक्याच लागवी चेहरा करून विचारते. मला गोड काहीतरी पाहिजे. अनय तिच्या ओट्याकडे पाहत म्हणाला. बिचारी भोळी अनन्या. तिला अजयच्या बोलण्याचा सुर्त अर्थ समजला नाही. ती म्हणाली, बरं थांबा, मी किचन मधून काहीतरी गोड घेऊन येते. असं म्हणून ती वळणार तितक्यात अजयने तिचा हात पकडला. अग येडे, गोड इथंच रूम मध्ये आहे. कुठे चालली बाहेर घ्यायला? अजय हसून म्हणाला. मी आधीच सांगून ठेवलंय का रूम मध्ये? आधीच आणून ठेवलंय का रूम मध्ये? अनन्याने आश्चर्याने विचारले. येडाबाई कुठली? अजयने हलकेच हसून एक सटक्यात तिला स्वतःकडे खेचले. अनन्या थेट त्याच्या मजबूत छातीवर येऊन आदळली. अजयची नजर तिच्या थरथरणाऱ्या होटांवर खिळली होती. आता मात्र अनन्याला समजले की अजयला काय गोड हवे होते. नकळत तिचे डोळे झाकले गेले. अजयने जराही वेळ न दळवता तिच्या नाजूक होठावर आपला ताबा मिळवला. तो अत्यंत संयमाने आणि प्रेमाने किस करू लागला. तो प्रसंग इतका उत्कट होता की काही क्षणातच दोघांचा श्वास घेणे जड झाले. अजयने हळूच आपले होठ बाजूला केले, पण दोघेही अजून एकमेकांच्या मिठीत घट्ट अडकले होते. लाजेने चूर झालेली अनन्या आपले तोंड अजयच्या टी शर्ट मध्ये लपवून धरलं होतं. अजयने तिला आपल्या बाहूमध्ये सामावून घेतलं होतं. बराच वेळ झाला तरी अनन्याने काहीच हालचाल केली नाही. म्हणून अजयने थोडे बाजूला करून तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. तर काय, बिचारी अनन्या डॉक्टरांच्या त्या जड गोळ्यांमुळे त्याच्या मिठीतच गाढ झोपून गेली होती. अजयच्या चेहऱ्यावर एक अत्यंत प्रगट आणि प्रेमाचे हसू आले. त्याने तिला बेडवर नीट झोपवले. तिच्या अंगावर चादर ओढली आणि तिला कडेवर घेत तिला मिठीत पकडून तोही झोपून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी अतिशय प्रसन्न आणि अलौकिक उजाडली होती. आज अजय अनन्या आयुष्यातली एक नवीन सुरुवात होणार होती. आज ते खऱ्या अर्थाने पती पत्नी बनणार होते. अजयला आज केवळ आदूची आई म्हणून नाही, तर अजयची हक्काची बायको म्हणून त्याला मनापासून स्वीकारणार होती. अनन्याने सकाळी लवकर उठून आवरायचे काम चोख केले. देवपूजा झाली, तुळशीला पाणी घातले आणि ती स्वयंपाकघरात गेली. आज तिने स्वयंपाकाला हात लावला नव्हता, कारण मालतीने तिला विश्रांती घ्यायला सांगितली होती. ती रामू काकांसोबत गप्पा मारत उभी राहिली. रामू काका अत्यंत मायेने म्हणाले, पोरी, अशीच हसत खेळत राहत जा गं. स्वतःला कशाला एवढा त्रास करून घेतेस? त्या दिवशी तू आजारी पडलीस ना, तेव्हा अजय दादा इतके घाबरले होते की काय सांगू.
सगळ्यांना विचारले होते की नक्की काय झाले. शेवटी त्यांनी ताईसाहेबांनी फोन केला आणि ते तुझ्यासाठी ऑफिसमधून धावत आले. असं स्वतःला त्रास नाही द्यायचा बाळा. सगळ्यांचा जीव काळजीने वर खाली होतो. तू मला माझ्या स्वतःच्या पोरीसारखीच आहेस. हो काका, नक्कीच. आता यापुढे माझ्याकडून असं काहीच होणार नाही. मी काळजी घेईल. अनन्या भावूक होऊन म्हणाली. तेवढ्यात मालती किचनमध्ये आल्या आणि हसत म्हणाल्या, "काय चाललंय दोघांचं? जरा आम्हाला पण सांगा की गप्पा." "काही नाही आई. मी त्या दिवशी आजारी पडले होते ना, तर रामू काका मला काळजी घ्यायला सांगत होते." अनन्या म्हणाली. "हो, मग ते अगदी योग्यच बोलतात. तू माझ्या अजयला किती घाबरवून सोडलं होतं माहितीये का?" मालती म्हणाल्या. "सॉरी आई, पण मी अचानक कशी काय आजारी पडले मलाच काही नीट समजले नाही." अनन्याने भाबडेपणाने सांगितले. "हे सगळं त्या सुलू ताईमुळे झालंय." मालती जरा गंभीर आणि रागीट स्वरात म्हणाल्या. आईच्या तोंडून आत्याचे नाव ऐकताच अनन्या चमकली. रामू काकांनाही आश्चर्याने मालतीकडे पाहू लागले. "आई, असं काय बोलता तुम्ही आत्याबद्दल?" अनन्याने विचारले. "हे बघ अनन्या, आता जास्त लपवण्याची वेळ नाहीये. मला सगळं समजलंय आणि मी बऱ्याच दिवसापासून सगळं माझ्या डोळ्यांनी बघत आहे. सुलूताई आल्यापासून स्वयंपाकाला 2-2 भाज्या बनवायला सांगते. रात्री उशिरापर्यंत तुझ्याकडून हात-पाय दाबून घेणे, डोकं दाबून घेणं, हे कर, ते कर म्हणून तुला सतत कामाला जुबणं हे सगळं मी पाहिलंय. काल तर अजयने सुलवाताना जे सुनवले ते मी स्वतः ऐकलं आहे. तो किती चिडला होता तुझ्यावर कारण तू काम उपसून वेळेवर रूममध्ये येत नव्हती." मालती आणि सुलवाताच्या पदापार केला. "पण आई, त्यांचं वय झालंय ना, पाय दुखणं असतील म्हणून." अनन्याने बाजू सावरायचा प्रयत्न केला. "वय झालं म्हणून काय झालं? पण कोणाचा असा छळ करायचा नसतो. आणि अनन्या, तू सुद्धा सगळं मुकाट्याने सहन करायचं नाही." मालती रागातच म्हणाल्या. तेवढ्यात दिलीपराव आणि अजय तिथे आले. सगळे नाश्त्याच्या टेबलवर जमल्यामुळे सुलू आत्याचा विषय तिथेच थांबला. रामू काकाने सर्वांसाठी खमंग नाश्ता लावला. नाश्ता आटपून अजय आणि अनन्या लोणावळ्याला निघण्यासाठी तयार झाले. निघण्यापूर्वी अनन्याने आदूला जवळ घेतले आणि तिला खूप समजावले. "बाळा, आजी आजोबांना अजिबात त्रास द्यायचा नाही. शहाण्यासारखं राहायचं." "हा का? हो आई, मी अजिबात त्रास नाही देणार. अगदी शहाण्या बाळासारखं राहील." आदूने गोड हसत प्रॉमिस केलं. आदूने आईबाबांना हसत बाय केलं. अजय आणि अनन्या घरातील मोठ्यांचा निरोप घेऊन निघाले. आतापर्यंत सुलवात्यांना सगळ्या प्लॅन बद्दल समजले होते आणि त्यांना प्रचंड राग आला होता. त्या दुरूनच त्या दोघांकडे पाहत मनातल्या मनात जळफडत म्हणाल्या, "जा, करून या मजा मस्ती. तुम्ही परत या, मग मी काय ते तुम्हाला दाखवते." आताच्या मनात नवीन कारस्थानं शिजत होते. अजय आणि अनन्या गाडीत बसले. अजयने ड्रायव्हिंग सीटवर बसून छान रोमॅन्टिक गाणे लावले. खिडकी बाहेरून गार वारा वाहत होता आणि आकाशात काळे ढग जमा होऊन पाऊस येण्याची लक्षणे दिसत होती. वातावरण अतिशय रोमॅन्टिक झालं होतं. घरून लोणावळ्याचे फार्म हाऊस साधारण 4 तासाच्या अंतरावर होते. गाडीत दोघं गप्पा मारत चाललं होतं. अजय गाण्याच्या तालावर अनन्याला मध्येच चिडवून त्रास देत होता आणि अनन्याही लाजत लाजत त्याला रटका राग दाखवत होती. आज कितीतरी दिवसांनी तिच्या मनात मुक्त आणि आनंद वाटत होते. आज कविताचा ऑफिस मधला पहिलाच दिवस होता. मिहीर अजून ऑफिसमध्ये आला नव्हता आणि त्याला कविता जॉईन होणार आहे याची कल्पनाही नव्हती. कविता छान फॉर्मल ड्रेस घालून ऑफिसमध्ये आली. तिने सरळ रिसेप्शनला जाऊन विचारपूस केली आणि स्वतः ओळख करून दिली. रिसेप्शनने तिला आदराने बसायला सांगितले आणि म्हणाली, "मॅम, मी मिहीर सरांना कॅबिन मध्ये बोलवते. तुम्ही तिथे जाऊन बसा." मिहीर हे नाव ऐकताच कविताच्या हृदयात अनामिका लेकरं उमटली. तिला खूप छान वाटले. थोड्या वेळाने मिहीर कॅबिन मध्ये आला, पण समोर कविता बसलेली पाहून तो दचकला. तो जागेवरच खिळून राहिला आणि तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला, "कविता, तू इथं? काही काम आहे का?" "अजय तर आज ऑफिसला नाहीये." "हो, अजय ऑफिसला नाहीये हे मला माहिती आहे." कविता शांतपणे म्हणाली. "मग तू इथं काय करतेस? आणि तू इथं आलीये तुझ्या आईला माहिती आहे का?" मिहीरने काळजी युक्त स्वरात विचारले. "नाही, आईला काहीच माहिती नाहीये मी इथं आली आहे ते." कविता म्हणाली. "मग तू कशाला आली आहेस?"
मी आजपासून हे ऑफिस जॉइन करत आहे. मी कालच अजयशी याबद्दल बोलले होते आणि त्याने मला हो म्हटले. कविताने स्पष्ट केलं. म्हणजे आता ही रोज माझ्या डोळ्यासमोर राहणार? मिहीरने मनातल्या मनात विचार केला आणि तो विचारातच हरला. कविताने त्याच्यासमोर चुटकी वाजवली. टचक आणि मिहीर एकाएकी भानावर आला. "हं, हो, ठीक आहे. चल मी तुला तुझं काम काय आहे ते समजावून सांगतो." मिहीरने प्रोफेशनल होण्याचा प्रयत्न केला. तो तिला फाईल दाखवून काम समजवत होता. पण कविताचे लक्ष कामापेक्षा मिहीरच्या चेहऱ्याकडे जास्त होतं. तिची ती जुनी प्रेमाची नजर मिहीरला अस्वस्थ करत होती. काम समजावून सांगून झाल्यावर मिहीरने फाईल बंद केली आणि तो जायला निघाला. कविता अजूनही त्याच्याकडेच पाहत होती. मिहीरने मागे वळून पाहिले आणि तो जरा रागातच म्हणाला, "कविता प्लीज माझ्याकडे असं सारखं बघत जाऊ नको. मला चांगलं नाही वाटत." "का? का नाही चांगलं वाटत मिहीर? माझं तुझ्यावर आधी जेवढं प्रेम होतं, अजूनही तेवढंच आहे. मी आजही तुझ्यावर तेवढंच प्रेम करते. तुझं नाहीये का माझ्यावर प्रेम? तुझ्या डोळ्यात मला सगळं स्पष्ट दिसतंय." हे बोलताना कविताच्या डोळ्यात घळाघळा अश्रू वाहू लागले. मिहीरने तिचे अश्रू बघवले नाही. त्याच्या स्वतःच्या भानाचा ताबा सुटत चालला होता. पण आता कोणत्या हक्काने तो तिचे अश्रू पुसणार होता? त्याचा भूतकाळ आळवा येत होता. त्यामुळे तो काही न बोलता तसाच तारा-तारा त्याच्या कॅबिनमध्ये निघून गेला. दिवसभर मिहीरने स्वतःला कामात झोकून दिले आणि तो पुन्हा कविताच्या डोळ्यासमोर आला नाही. कवितानाही तिचे दुःख बाजूला सारले आणि मनापासून ऑफिसचे काम करायला सुरुवात केली. दुपारच्या वेळेस प्रिया स्वतःहून केबिनमध्ये येऊन कविताशी खूप छान ओळख करून घेतली. त्यामुळे कविताला थोडं हलकं वाटलं. संध्याकाळच्या सुमारास अजय आणि अनन्या अखेर लोणावळ्याला फार्म हाऊसवर पोहोचले. फार्म हाऊस अतिशय निसर्गरम्य ठिकाण होतं. आजूबाजूला हिरवीगार झाडी, डोंगरातून येणारा गार वारा आणि त्या सुंदर फार्म हाऊसचे भव्य रूप पाहून अनन्याला आनंदाचा पारावर राहिला नाही. ती गाडीतून उतरून तो सुंदर नजारा मोठ्या उत्साहाने पाहत राहिली. अजय गाडीची चावी हातात फिरवत तिच्याकडे कौतुकाने पाहत होता. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.